जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ तोडगा काढावा आणि राज्यात काही समाजकंटक बांगलादेशी हिंसाचाराच्या नावाखाली गोरगरीब फेरीवाले आणि किरकोळ विक्रेत्यांना जाणून बुजून मारहाण करत आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा धार्मिक विषय पुढे करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। याविषयी आज उल्हासनगर मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। बांगलादेशात हिंसाचार उसळलेला आहे, तर भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि त्या ठिकाणचे जे अल्पसंख्याक हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर होणारा अत्याचार त्यांनी थांबवावा, अशा आशयाचं आम्ही एक निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। तसेच बांगलादेशचं प्रकरण घेऊन आपल्या महाराष्ट्रातही काही समाजकंटक, असामाजिक तत्व, काही गोरगरीब कामगार असतील, फळ विक्रेते असतील, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या ठिकाणचा जो सलोखा आहे, जो सौहार्द आहे, तो बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। तर आम्ही जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते गृहमंत्री सुद्धा आहेत, तर त्यांना आम्ही विनंती केली आहे या पत्राद्वारे की त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा हा जो बंधुभाव आहे तो बिघडू देऊ नये आणि अशा समाजकंटकांवर त्यांनी कारवाई करावी आणि महाराष्ट्राचा जो आपला बंधुभाव आणि भाईचारा आहे तो अबाधित राहावा, तो कायम ठेवावा, अशी आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती केलेली आहे। मुस्लिम जमात के ट्रस्ट से हम लोग आए थे और एसडीओ ऑफिस में हमने अपना निवेदन दिया है। निवेदन हमने ये दिया है कि जो बांग्लादेशी बोल के और जो मुस्लिमों के खिलाफ़ यहाँ पे नफ़रतबाजी फैला रहे लोग, उनके बारे में कंप्लेंट देना है और उन लोगों को सबक सिखाने के हिसाब से अभी जैसा कि बदलापुर का प्रकार हुआ है, ये उधर फल फ्रूट विक्रेताओं को जो तुम कौन हो, क्या नाम है, गंदी गंदी गालियाँ देके कर, इसके विरोध में हम लोग यहाँ आए। हम लोगों ने एसडीओ साहब से विनंती की है कि जो बांग्लादेश में जो कुछ भी हो रहा है, अगर जो अल्पसंख्यक है वहाँ के जो हमारे हिंदू भाई लोग हैं, अगर उनको वहाँ पे सच में ऐसी कोई तकलीफ़ है तो उनके ऊपर कार्रवाई करें। उनको यूएन नेशन है, जो भी कानूनी प्रक्रिया है उसके तहत उनको मदद पहुंचाने की पूरी कोशिश। यावेळी मुस्लिम समाजाचे शहीद अन्सारी, मैनुद्दीन शेख, माजी नगरसेवक जाफर चौधरी, मोनू सिद्दीकी, शाबिर इंद्रिसी, हाशिम खान, इरशाद खान, जावेद शेख, अलीमुद्दीन अन्सारी, बादशाह शेख, वसीम शेख, युसुफ शेख आणि उल्हासनगर शहरातील विविध मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।